मी स्वप्नील लोढे, रेक्सब्रोनिक्स कंपनीचा प्रतिनिधी। आज आपण येणार आहोत श्री महेश भाऊ भोयर यांच्या शेतामध्ये। यांनी आपल्या कपाशीच्या प्लॉटवरती आपले रेक्सब्रोनिक्स कंपनीचे प्युरेक्स नॅनो 10-26-26 याची फवारणी केलेली आहे। तर त्यानंतर त्यांना काय फायदा झाला व काय त्यांना रिझल्ट वाटला ते त्यांच्याकडनं जाणून घेऊया। भाऊ आपली ओळख? मी महेश भोयर। चांगली वाढ झाली आहे, हां चांगले फाटे फुटले आहे, चांगली डिरायवर लागली आहे, हां चांगली मोठी वाढ झाली आहे, हां चांगलीच। यांचं म्हणणं असं आहे की यांनी जे आपले प्युरेक्स नॅनो 10-26 वापरल्यानंतर त्याच्याऐवजी कोणतंही टॉनिक किंवा खत न वापरता आपलं प्युरेक्स नॅनो 10-26 वापरलं। याच्यामध्ये NPK प्लस मायक्रोन्यूट्रिएंटचे घटक आहे, ते वापरल्यानंतर त्यांना असा बदल जाणवला की झाड वाढीवर सुटले आहे, बरेचसे चांगले खांदे करत आहे, चांगले फुटवे आहे आणि चांगली वाढ होते आहे झाडाची। झाड बघू शकता तुम्ही अशा प्रकारचे आहे, चांगली फुटवे करून राहिले, आत्ता सुरुवातीवर आहे। हा जो पूर्ण प्लॉट बघू शकतो आपण पूर्णपणे असाच आहे। तर भाऊंनी हे 10-26 वापरलं आहे, त्याबद्दल तुम्ही बाकी शेतकऱ्याला काय उद्देश द्याल, काय सांगाल याच्याबद्दल? मी शेतकऱ्याला सांगेल की 10-26-26 म्हणजे वापरायला पाहिजे। वापरायला तर पाहिजे। पहिली फवारणी यांनी आपली 10-26-26 ची केली आहे, तर बाकी शेतकऱ्यांनी देखील वापरायला पाहिजे असं यांचं म्हणणं आहे। आणि समोरच्या फवारणीमध्ये आपण इथे 12-32 प्युरेक्स नॅनो 12-32-16 ची फवारणी घेणार आहोत। धन्यवाद।